हे अंगणवाड्या शाळा हे बाहेर आल्या होय, बाहेर आल्या हो. जा शाळेत, या घरी, जी का जमीन घ्या गाडी, धाडका एक दिवस घाला पुण्यतिथी, हे आज बाहेर आहे. पण त्या सापाच्या पिलाला आतमध्ये शिकवतो कोण? शोध लावा, पुढे चला. श्री गरोदर आहे हो, 4था महिना लागला हो, चेक करा. मुलगी आहे का? ठेवू नका. मुलगा आहे का? राहू द्या. मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर हाणू शकतो. बापाला हाताखालून काढण्याची ताकद फक्त मुलातच आहे. मग मला सांगा आता निडा, जगातले 2 आश्चर्य ऐका. एक, उद्या बाळ जन्माला येणार आहे, उद्या बाळ जन्माला येणार आहे, पण त्याला लागणार दूध आदल्या दिवशी आईच्या स्तनात निर्माण आहे. कोण करी बाळा दुधाचे उत्पत्ती, बाळा भित्री पती धरदो, बाळा भित्री पती धरदो. याचा अर्थ त्या बाळाला लागणार दूध आदल्या दिवशी तयार आहे. हे जगात घडेल कुठं नाही. दुसरं आश्चर्य, मुलीच्या लग्नाला 500 पत्रिका छापल्या तर 250 लोक येतात, ते बी येळभर हिंडा. या बा, इथं ज्येष्ठ वद्य 8 आला, आळंदीला 10 लाख आणि पंढरपूर देहूला 10 लाख आपाप गोळा होतात. हाय का नाही आश्चर्य? पत्रिका छापायची गरज नाही, प्रस्थान आलंय, ज्येष्ठ वद्य 8, गर्दीच गर्दी. हे आश्चर्य. चला पुढे आता. मग बाळाला लागणारं दूध आईच्या स्तनात कोण निर्माण करतो? मग एखादा कमकुवत मेंदूचा म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण का पेत नाही? ओवी ऐका, का पेत नाही? अरे बाबा, झाडाचं पान माझ्या सत्तेशिवाय नाही, वृक्षाचं पान माझ्या सत्तेशिवाय नाही. म्या बोलविल्या, म्या चालविल्या, पर्वताबाईस का समुद्र रेखा, उगाच आपलं छाताड तोडायचं. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, अरे इथं देखवी ऐकवी एक, चाली शरीर कोणाची चाले शरीर कोणाची चाले शरीर कोणाची चाले शरीर चालू शरीर चाले शरीर कोणाची चाले शरीर कोणाची असते, चाले शरीर कोणाची असते. कोणा बोलाविते होरी वीणा, कोणा बोलाविते होरी वीणा,
पुढं आता करंट लावून दिलाय तुम्हाला फक्त आता बोलत जायचं तुम्ही अन्नाचं रक्त कोणीतरी बनवतोय झाडाला पाली कोणीतरी फोडतोय नारळात पाणी कोणीतरी घालतोय फायनल बर का पुन्हा बाळासाठी लागणारं दूध कोणीतरी तयार करतोय आता एक वाक्य हा म्हणा नाही म्हणा भजन करण्यासाठी जे लागतंय ते देवाने दिलंय हात पाय काढा डोळे मुख नाते जीव हात पाय काढा डोळे मुख वाक्य पुरे करून घ्या बर का आता भजन करण्यासाठी जे लागतंय ते देवाने दिलंय पण हे जगायला जे लागतंय ते तुम्ही कमवायचंय हात दिले टाळी वाजवायला पाय दिले यात्रेला जायला डोळे दिले रूप पाहायला कान दिले कीर्तन ऐकायला तोंड दिलं चांगलं बोलायला आणि मेंदू दिला विचार करायला पण बंगला तुम्ही बांधायचा आहे बायको तुम्ही करायची हा तुमचा प्रश्न आहे देवाचा काही संबंध नाही तुला करायचे असले तर कर नाही तर करू नको महिन्याला एक कर हा ते बायको तुझ्या करायची आता नीट आहे का बरं का गाडी तुम्ही घ्यायची बंगला तुम्ही बांधायचा जमीन गाडी तुम्ही घ्यायची बंगला तुम्ही बांधायचा बायको तुम्ही करायची बाप तुम्ही व्हायचं आजा तुम्ही व्हायचं काय करायचं ते तुम्ही करायचं इथे जशी देवाचा काही संबंध नाही आता उलट आहे का देवाने जे दिलंय ते जाळायचं आहे आणि तुम्ही जे कमावलंय ते ठेवायचंय हे देवाने दिलंय जाळून टाकायचंय किती जाळायचं याचा कण सुद्धा राहून द्यायचं नाही कण जाळला का पाणी होता शेण टाका घाण ठेवू नका यानेच याचा कण सुद्धा ठेवायचा नाही आणि तुम्ही कमावल्यातली सुताळी सुद्धा संग न्यायची नाही बंगला जागेवर गाडी जागेवर याच्यातलं काहीच न्यायचं नाही तुम्ही फक्त हे जाणार मग देवाने जे दिलंय ते जाळायचं आहे आणि तुम्ही जे कमावलंय ते इथं ठेवायचं आहे अजून कोणताच श्रीमंत बंगल्यावर जाळला नाही लय मोठा बंगला पेटवा नाही 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 कोणताच नाही मग आता नीट आहे का याचा अर्थ तुम्ही मला एकाच वाक्यात सांगा देव आहे किंवा नाही आहे फायनल बरं का पुन्हा डोकं नाही लावायचं देव जर आहे जर नाही आहेच आता दुसरा प्रश्न फायनल झाला बरं का म्हणजे देव आहे हत्तीनं जर कौट खालं ना कौट हत्तीनं जर कौट खालं तर हत्ती ते कौट शेणात जसं तसं टाकतो पण आतला गर गायब होतो जा शाळेत मग एखादा म्हणे सुळसुळ घेतो छिद्र दाखव याचा अर्थ तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज पण एक जगामध्ये चेतनामय शक्ती आहे आणि ती फक्त वारकरी संप्रदायाने जागी केली वारकरी संप्रदायाने ती जागी केली वारकरी संप्रदायाने जगाला दाखवून दिलं नुसता देव आहे नाही तुमच्यामध्ये सुद्धा देव होण्याची ताकद आहे पुरावा 9वा अध्याय 3रा अध्याय तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तृष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जेत आज्ञापक व्हाल वाच्या शुद्धी पावाल हे सगळं खरं होईल फायनल म्हणजे देव आहे मिटला प्रश्न आता खाली बस हा आता मुद्द्यातला करंटला लावून दिलाय तुम्हाला चिंता बिंता काय करायचं नाही काय चिंता करायची काय आपल्या हातात बोला पटकन घरात किती सोलर बसवा शेवटच्या आंघोळ अंगणातच हा बंगला किती मोठा बांधा जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच आणि पैसे किती कमवा कपाळाला रुपयाच मग जगात एकच माणूस श्रीमंत आहे उत्तमाची उरे तुका म्हणे मरण तुका म्हणे मरण्याची सारे उत्तमाची होणे
माईके दुःखाची जनती नाही आधी आमची अवसाद नाही आधी आमची अवसाद गिरती माईके दुःखाची जनते गिरती माईके दुःखाची जनते नाही आधी आमची अवसाद नाही आधी आमची अवसाद तुझ्या भानायका मरणाची सरे उत्तम शिवरे उत्तम शिवरे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा चिंता बिंता काय करायचं नाही एकच उपाय त्याला चित्ती असू द्यावे सामा
समाधान देवाचा पत्ता सांगणार आहे. दुसरा मुद्दा चिंता बिंता अजिबात काही करायची नाही. देव ठेवील तसं बोलत जा. देव ठेवील तसं राहायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आता पटकन बोला, शास्त्र आहे किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. आहे. पहिला मुद्दा झाला देव. आवाज कमी झाला थोडा. देव आहे. दुसरा मुद्दा शास्त्र 13वा अध्याय. ओवी नीट आहे का? वसंताचे रिजवणे झाडाचे सांजेपणे. वसंत ऋतू आलाय म्हणजे आपल्याला बहर येणार. मग शाळेतले पोरं ए बरे हो, शाळेतले पोरं सगळे 8वीच्या पुढचे पोरं पुरी वर्षभरात एक दिवस सगळ्यात मोठा असतो. ती तारीख कोणती? वर्षभरात एक दिवस सगळ्यात मोठा असतो. ती तारीख कोणती? किती? लिहून ठेवा. ऐका नीट. 21 जून ला दक्षिणायन लागतं आणि 21 डिसेंबरला उत्तरायण लागतं. आहे ना 2 दक्षिणायन? पटकन बोला. दाढीला हात नको लावू. दक्षिणायन उत्तरायण. जून मध्ये लागतं ते. पटकन बोला. दक्षिणायन. आणि डिसेंबर मध्ये लागतं ते उत्तरायण. उत्तरायण लागलं की दिवस थोडा थोडा मोठा होतो. दिवस थोडा थोडा मोठा झाला की अजून 1 महिना जाऊ द्या. माघ आणि फाल्गुन गेला का आंब्याला बहर येणार व लिंबाला बहर येणार आणि त्या दिवशी आपला गुढीपाडवा येणार. पण आम्ही हलकट असल्यामुळं आम्ही 8 दिवसापूर्वीच झक मारली. आम्ही नवीन वर्ष 31 ला साजरं केलं. चिकन विथ बियर. हॅपी न्यू इयर. ए पटकन आहे का? आता आपलं नवीन वर्ष कधी लागतंय? गुढीपाडव्याला. पुरावा वसंताचे रिजवणे झाडाचे सांजेपणे. आंब्याला बर येणार, लिंबाला बर येणार, झाडाला पालवी फुटणार. डोंगरावरची डोंगरावरची झाडं सुद्धा पालवी फुटणार. याला कोणतं वर्ष लागलं? कोणता दिवस आला? गुढीपाडवा. हे झालं शास्त्र. 31/12ला शास्त्र काय? कोण शास्त्र आहे? प्या. बरं या वर्षी जे नालायक पेले ते 31/12ला ते हलकट ध्यानात ठेवा. 31 ला होता सोमवार आणि यांची उतारली एकादशीला. मंगळवारी होती एकादश. मंगळवारी होती एकादश आणि सोमवारी होता सोमवार. आणि आपण 31 ला पेलो आणि 1 ला उतारली. हॅपी न्यू. मग धर्माचं वाटोळ त्याच्यामुळेच झालं. धर्म जे संपला ना महाराज, माणसं जे संपली ना. ओवी पहा किती सुंदर आहे. स्वधर्म लोपला. अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता करायची नाही. आज गायकवाद गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजीवली पनवेल परिसर अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ गायकवाद मंडळी कार्याध्यक्ष प्रकाश नामदेव मस्कर, काशीनाथ भोपी, बाळकृष्ण नारायण पाटील, सुभाष महादू गायकर, उपाध्यक्ष वसंत पांडुरंग काठवले, अध्यक्ष ज्ञानेश्वर नामदेव भागीत. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ वसंत काटावले, कृष्णा भोपी, प्रकाश मस्कर, अशोक गायकर, नामदेव गाताडे, सीताराम पाटील, नवनाथ मुंडे. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन आणि आजीवली परिसरातील वारकरी मंडळाच्या वतीने चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहातल्या 6व्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाल आतापर्यंत चाललं काय होतं?
आतापर्यंत 2च गोष्टी झाल्यात. अभंग कोणाचा 1 आणि चिंता करायची नाही 2. आणि तिसऱ्या मुद्द्याला सुरुवात. गायक वादक जनमंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार देणगीदार वर्गणीदार पंक्तीला बसणारे पंक्तीला देणारे पंगतीला येणारे पंक्तीला बसणारे पंगत वाढणारे पंक्तीला जेवणारे पहिल्या पंक्तीला जेवणारे जेवल्यावर घरी जाणारे गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि आजीवलीच्या 2019च्या पहिल्या वर्षाच्या सप्त्यातल्या 6व्या दिवसाच्या कीर्तनाला देवाकडे 5 गोष्टी मागायच्या आणि अभंगाला सुरुवात करायची. हे देवा पांडुरंगा माय बापा शेतकरी वर्ग सुखी होते, हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकऱ्याची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे, एवढी ईश्वराने प्रार्थना. आणि सांगा देवाला, देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा गरीब कर मला, देवा मला झोपडीत जन्माला घाल, देवा एक दिवस माझ्या पोटाला अन्न नाही दिलं तरी चालेल देवा, पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. 1 माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ. सगळं नाही का, जंगलामध्ये अनेक हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही, सगळे हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही, सगळे गायांचे कळप आहेत पण सगळ्या गाया कपिला नाहीत, सगळ्या कपिला आहेत पण कामधेनू नाही, सगळी जंगलात झाड आहेत पण कल्पतरू नाहीत, अनेक संप्रदाय आहेत पण वारकरी संप्रदायाचा सारखा संप्रदाय. त्याचा पाया ज्ञान आहे, त्याचा कळस वैराग्य आहे आणि ते जुना जुगादीचा नाण आहे. आणि वारकरी संप्रदाय फक्त या जगाला तारू शकतो. आणि आजीवलीच्या सगळ्या मंडळाने या वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा समाज गोळा करून प्रसार केला. मंडळाला धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. अन्नदान नको तिथं घाल, दरवाजा लावून जेवायचं बंद करा. एक वाक्य सांगा, कीर्तनातलं 1 क्षण आणि अन्नदानातला 1 कण कधी वाया जाणार नाही, कधी वाया नाही जाणार. तुम्ही कुणाच्या कीर्तनाला 2 तास येऊन बसा, कीर्तनातलं 1 वाक्य तुमचं जीवन बदलू शकतं आणि 1 अन्नाचा कण तुम्हाला दुःखापासून निवृत्त करू शकतो. नको लग्नात अन्नदान घालून काय पुण्य, निमवर हडपे येईल नाही. सप्त्यातलं अन्नदान. आणि पुन्हा 4 शब्द सांगतो, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. आणि एवढ्या मोठ्या समाजाला 7 दिवस अन्नदान घालणारी आजीवलीची 2019ची कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सगळ्यांना देवे तेवढे धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. फक्त एक सांगतो, त्यांच्याकडून देवाने असंच करून घ्यावं ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आता फक्त फटाफटा फटाफटा बोलत जायचं आणि अभंगात आणून घालायचं. टच मध्ये राहायचं, फैट बसायचं, डोक्याला हात लावायचं नाही, दाढी बिडीला हात लावायचं नाही. आणि फक्त बोलत जायचं. आता बोलत जायचं. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला करंट लावून देतो तुम्हाला. ज्ञान पाहिजे, ज्ञान बाहेरचं नको, आतलं पाहिजे. पुरावा 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे, बाह्य लाभेल स्वभाव. आतलं ज्ञान असं नाही तर उपयोग काय. गडी देखणालय पण गडी नाही, गडी देखणालय कोण नाही वाटतं त्याचा किस घ्यावा पण गडी नाही ना, काय उपयोग त्याचा. माहिती यादी यादी लिहून घ्या. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट आहे का, साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. फायनल. चला पुढं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकणार नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकणार नाही. आणि मासा किती पाहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा, तुमची खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडावे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा कधी समुद्र तरू शकत नाही. तसं पापाची लक्ष्मी किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरामध्ये कमी घामाचा पैसा आहे त्या घरात माणसं ईडी जन्माला येतात. ईडी पागल. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीच. ती नवरी बाला नेलं ते मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तवा हे सरळ झालं. ते चालत नाही.
ईडी पोरं जन्माला येतात. नाही ना, असं नाही झालं. त्याला उत्तर सांगतो 17व्या अध्यायात ओवी आहे, चोरीचे धन कुणा विष झाले. शास्त्र नाही पाळलं तर दणका बसतो. आणि आज 99% लोक शास्त्र पाळत नाही. पैशाची घमेंड आहे, अंगात थोडी ताकद आहे, समाज थोडा मानतोय. हो, पण 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. हो, 80% लोकांना कीर्तनकार सांगू सांगू कटाळे, अरे पोरीचं लगीन एकादशीला करू नको, करू नको. पण घमेंड, पैसा आहे, होऊन जाईन. जावायची येडं निघलं मग एकादश. पाया पडून सांगतो, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. आपलं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथुद्या मरून दिलं. महाराज कीर्तन महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंज आहे, दगड उसकला का आहे. हा, पण आपलं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. काय म्हणते तुमचं? थोडं कानाला वाईट आहे पण शास्त्र आहे किंवा नाही बोला. आणि पाया पडून सांगतो, तुमचा मुलगा म्हणून ऐका, नाही तर मित्र म्हणून ऐका. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. काय म्हणते तुमचं? बोला जा. गाथा सांगतोय आपण, नाही सांगत. एकादशीचे अन्न पान ते श्वानविष्टे समान. एकादशी नोये व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. पण पैशाची घमेंड, एकच पोरग आहे तुला, एकादशी लगीन करू नको. होऊन जाईन. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, आणि हे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना. येड्या बायांना लुगडे घेतले 3 लाखाची, 5 लाख घालवले, आणि सुनच गरोदर निघली. हत्या हत्या म्हणजे झटका येतो. मग एखादा म्हणेल महाराज असं का म्हणून बोलला. अध्याय नंबर 16, कागद आणि पेन काढा, नंबर आणि ओवी लिहून घ्या. अध्याय नंबर 16, ओवी नंबर 389. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. आहे किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. हा, मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून, एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या, बंद झाली आपली अक्कल. पण त्याला पुरावा आहे. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 189. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि ही औलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. अध्याय नंबर 3, अध्याय नंबर 3, ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं सांगावं आपल्याला का म्या पोरगी पळून आणले, मा संसार चांगला आहे, लग्नाचे पैसे भरून दिला खे. रोग घे शंभड्या, रोग द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. मग असले हो द्यायला येडे का? पण तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज. पण शास्त्र शास्त्र आहेच, आणि ते मानावाच लागेल. आणि आपण काय करतो महाराज, एक सूत्र सांगतो ऐका. थोडं त्याला बाजूला घ्या. सूत्र नीट ऐका. कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा ग होतो. वाक्य फिट बसते का? हा म्हणा, नाही म्हणा. कोणती गोष्ट सहज प्राप्त झाली का तिचा ग होतो. आणि तो ग झाला का ज्ञान बाजूला जात. ग ज्ञान गेला खाली, वर काय आला ग, आणि ग वाढत आला का तो ज्ञानाला दाबतो, आणि ज्ञान दाबत गेलं का विकार जागे होतात आणि माणसाचा नाश होतो. पुरावा 13वा अध्याय. नवलंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी, आणि नाना संकटे. थोडं वाजवता यायला लागलं का माणूस फुगला. थोडं गाता यायला लागलं माणूस आकाडला. थोडं कीर्तन बरं करता यायला लागलं त्यानं कुटाणा केलाच.
परमार्थामध्ये तुमचा एक अभंग कमी पाठ असला तरी चालेल, पण आचरणाची पकड ढिल्ली होता कामा नाही. परमार्थ जाऊ दे, तुमचा अख्खा गाथा पाठ नसला तरी कोण खात नाही तुम्हाला. गाथा पाठ करून काय करता तुम्ही? तुमचा गाथा पाठ नसला तरी चालेल, पण आचरणाची बैठक जर ढिल्ली झाली ना, अख्खा परमार्थ फेल. तुमचं काय मत आहे? एक वेळेस गाथा पाठ नसला तरी, मी म्हणतो हरिपाठ पाठ नसू दे, नीट वाक, तूच देव आहे. हरिपाठ पाठ नसला तरी चालेल चालेल, पण परमार्थामध्ये मेन गोष्ट कशी आहे पहा. एक अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आज आपली वैराग्याची ताकद गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नये आणि आई बापापेक्षा कधी मोठं होऊ नये. काही माणसांना थोडं वाजवता यायला लागलं तो म्हणतो आमच्या गुरुलाच बोली ती नाही. काही तर म्हणते आपला गुरु आपल्या पुढे वाजित नाही. हो, काहींना थोडंसं कीर्तन काय यायला लागलं का त्याला शपरलेवानी होतं. कारण एक गोष्ट तुम्हाला वाक्याने डायका, एखादी गोष्ट तुम्हाला नाही मिळाली ना तरी चालेल मला, पण मिळवलेली टिकवणं अवघड आहे. मिळालेली टिकवणं मिळणार नाही. सगळ्यांनाच गाता येणार ती काय बापाची पेंड नाही. असं कोणी उठण पकवाद वाजन, कोणी उठण कीर्तन करीन, कोणी उठण रामायण सांगेन, बापाची पेंड आहे. काही मेले माळकरी झाले नाही, काही मरतील सप्ताह झाले. हो, हे माळ घालणं, गण लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं बापाची पेंड आहे का? कोणी उठायचं माया पोराला पाकवा शिकवा. इथं पकवाद्याचं याडं निघलं तुझं कुठे शिकतो? कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कचा कचा कोठरी बेतात, तुझं कुठे शिकतो? बावळ्याचा बाजार. तसं नाही आहे ते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं, पण पोसत लई. तुम्ही म्हणाला असं का म्हणून बोलला महाराज? अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38 लिहून घ्या. अध्याय नंबर 9 ओवी नंबर 38, मुडा हुनी बीज काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडीवी खुरी गेले ते काही. असं चालतं का ते? हो, जगात एकच माणूस आहे जे बापाला जमलं ते पोराला जमतं. एकच अख्ख्या जगात. कीर्तनकाराचं येडं होऊ शकतं, पखवाद्याचं खडे आणू शकतं, रामायणकाराचं कोणती सीता आणू शकतं, भागवतकाराची कोणती राधा आणू शकतं. फक्त एकच माणूस असा आहे जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं. पुढारी. बाप दमला का पोऱ्या उठलाच. एवढंच काढतंय युवा नेतृत्व. मिशी नाही त्याला, युवकांचे श्रद्धास्थान. काढली मिशी, विकासाची गंगा. पुन्हा फुटली मिशी, बुलंद तोप. पुन्हा काढली मिशी, परिसराचे भाग्यविधाते. पुन्हा फुटली मिशी, भावपूर्ण श्रद्धांजली. मिळालं ते. आता फक्त आपल्या बायकोला कितवा महिना याचं बोर्ड गावात नाही, आणि ते सुद्धा लागायला बसले. आमची प्रगती 9 महिने, 9 दिवस बाकी. खाली लगेच 5-50 सार झाले मुंडके. आपल्या पराक्रमाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तुमच्या पुढच्या पराक्रमाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. पुरावा 13वा अध्याय, पूज्यता डोळा न देखावी आणि स्वकीर्ती का नाही. विद्वान माणसाचं लक्षण बा किती सुंदर आहे 13व्या अध्यायात. चातुर्य लपवी, महत्व हरपी आणि पिशे पण मिरवी जगा माझी. ते असं नाही. नाही नाही नाही. आणि पाया पडून दुसरं एक वाक्य सांगतो. आज तुमचे दिवस चांगले, उद्या असतीलच असे नाही. गमेंड कमी करा. आजचा दिवस उद्या असेलच असं नाही. गमेंड कमी करा. लोक उरफाट्या पोथेवाची त्या. रावणानं सीता पळवली. कीर्तनकार मंडळी, भजनी मंडळी ध्यानात ठेवा. रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका. सांगू नका कधी. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा. रावणाची पोथी उरफाटी वाचते तर लोक. रावणाकडे 4 गुण होते. एक जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. लंका सोनेचे असून ते भजन करीत होत.
इथं एक ग्रामपंचायतीला निवडून आलं तर ते सप्त्यात येत नाही. तुम्ही उरकून घ्या, येडो नाही तर 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला विचारलं सई कान फटीत नाही सई जी येत नाही येड्या. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. का गेलं अर्थ लोपले पुराणी आणि नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मनन साधना उगे आता उघडी डोळेन जरी अद्यापीन आणि मातेचे या खोळे दगड. काय करता याला, काय करता काय. ऐ ऐ चला आता करंट लावून दिलाय तुम्हाला. रावणाच्या 4 गोष्टी ध्यानात ठेवा. 1 आईसाठी आत्मलिंग आणणारा पहिला भक्त रावण. 2 जगातला सगळ्यात श्रीमंत भक्त रावण. 3 मरताना हसणारा पहिला भक्त रावण आणि रामाच्या जवळ देह ठेवणारा पहिला भक्त रावण. पुढे ऐका, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दिवस फिरतात, दिवस फिरतात. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ हाणतंय. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला लाथ हाणतंय. ते कुत्रे म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. हे लई दिवस नाही चालत महाराज. 100 पोर होती धृतराष्ट्राला. भारताचा सम्राट होता गडी. पण 2 शब्द नीट ऐका. आज जो दिवस हसायचा आहे तो उद्या रडायचा येऊ शकतो. नवऱ्या देवाच्या घरी जाताना नवरी रडते, तिची आई रडते आणि तिचा बापाही रडतो. नवरी रडते आई बापा सोडायचे म्हणून, बाप रडतो पोरगी चालली म्हणून, आई रडती मला परत माझ्या पोरीची माया मिळणार नाही म्हणून. नवरदेव रडतो कधी. तो भाड्यात मस्त उभा राहतो टिचीत. भाड्याच्या गाडीत येतो. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. हायवेला मिळत ना तो. आता 100ला झालाय ना तर 35ला राहता. असा उभा राहतो. आणि त्या पोरीचा भाऊ म्हणतो पोरीला दीदी अगं मम्मी रडली, पप्पाही रडले आणि तूही रडली पण दाजी का ग रडली नाही. ती तो म्हणतो मम्मी पप्पा दीदी मम्मी रडली, पप्पा रडले, तूही रडली पण दाजी का ग रडली नाही. ती पोरगी म्हणली पप्पा मी आजच्याच दिवस रडणार आहे. याला आजच्या दिवस उभा राहू दे, हा उद्यापासून रोज बॉम्ब मारणार आहे. एक दिवस रडायचं आहे. बाह्य रंगाचा परमार्थ चालत नाही. रंगाचा परमार्थ कोणता लागतो. अंतरंगाचा लागतो. उगाच बायका पोरांना वैतागला आणि साधू झाला. सुनबाई धावली पोरांना हाणला झाला साधू. मौन मौन वैतागलं. सुनबाईने एकदा खसकावलं, थोरल्या पोराने एकदा उचलून आपटला. बस मौन. बसलं रेल्वेत. वैताग गेल. तिकीट काढणार आला. तिकीट मौन. कुठं जायचं. जायचं कुठं. त्यानं कागदावर लिहून दिलं जिथं राम जन्माला आला तिथं जायचं. म्हणजे कुठं जायचं. अयोध्येला. पैसे नाही. मग त्या चिशीनं त्याला लिहून दिलं. त्या तिकीट चेक करणं उभे राहा लिहून दिलं. मी तुम्हाला राम जन्माला आला तिथं नाही नेऊन घालीत. आता कृष्ण जन्माला आला तिथं नेऊन घालतो. आता चला तुम्ही. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे तया म्हणून हे साधू. आणि पुन्हा एकदा आजीवली ग्रामस्थांना धन्यवाद. आणि मेन मुद्द्याला सुरुवात. तोंडातलं काढून टाकते आणि सरळ बसा पोरांनो पटकान. बैठे बैठे सावधान. तोंडातलं काढ दे. टाकून दे ते खाली. टाकून दे. आणि इकडे बघा माझ्याकडं. आता आम्ही घुसायचं बरं का. देव तया जवळ अशी एवढ्या मुद्द्याचा विचार करायचा. सरळ बसा पोरांनो. याने काय करायचं बघायचं. सावध राहा. याने वाज घ्यायचा. ऐकायचं.
चावायचं. आता बारीक उत्तर द्या, पोरं सोरे सगळे. दुसऱ्या अध्यायातल्या ओव्यावर याला 2 गुण आहेत, चांगलं वाईट. याला 2 गुण आहेत, निंदा स्तुती. याला 2 गुण आहेत, सुगंध दुर्गंध. आणि याला 2 गुण आहेत, स्पर्शाचे 2 गुण, बेसूर आणि कठीण. याला मऊ आवडतं, कठीण आवडतं. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. याला निंदा आवडते, स्तुती आवडते. याला चांगलं आवडतं, वाईट आवडतं. आता ऐका हे कसं आहे, घुसलं बरं का अभंगात. आता बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये तुम्ही बोट ठेवा आणि सरळ वर वडीत आणा. 3 खड्डे लागतील तुम्हाला, 1, 2 आणि 3. 3 लॉक आहेत, 1 ओपन आहे. नीट आहे का आता घोटाळा. याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पराम, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. मान्य. देवाचं नाव इथून निघतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षर आहे अ उ म रेश. झालं फायनल. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते. तू नहीं म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. दाटून कंठ नीट बस. दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येतं. आता इथलं जे आहे याच्यामध्ये 2 भाग आहेत. 2 भाग ऐका, 2 प्रेमाचे भाग आहे. एक ओवी आहे त्याला, दुसऱ्या अध्यायात ओवी मला पूर्ण आठवणं, तुम्हाला आठवते का पहा. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. म्हणजे इंद्रियाला सगळ्यात काय आवडतं, विषय. या सगळ्या इंद्रियांना काय आवडतात, विषय. आता ऐका बरं का, इथून प्रेम. आता पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, पण एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या माणसाकडे थोडस परमार्थिक अधिष्ठान आहे तो माणूस आत्महत्येपर्यंत जाऊ शकत नाही. ज्यानं कीर्तन ऐकलंय, हरिपाठ करतोय, तो माणूस आत्महत्या नाही करणार. ही मधली जी अडपट आहेत, पूर्वी शेतकरी करायचे, आता या 2-3 वर्षात शेतकऱ्यांनी बंद केला. तर शेतकऱ्यांनी बंद केला या 2-3 महिन्यापासून. मानावच घे ना कोणी. आता हे 2 महिने झाले, मोर्चे बिरचे बंद झाले. आता कोणी डांबरीवच येईन, कुणी दखलच घेईन. तर काय आला डांबरी तापीत बसायचं, बंद झालं सगळं. आता या 2-3 महिन्यात कुठे मोर्चा बिरच्या दिसला तुम्हाला, कटाळले लोक. उठपळ डांबरी, उठपळ डांबरी. त्यांनी म्हणायचं पाहू, खडे कमी झाले डांबरीचे. बंद. आता सध्या आत्महत्या कोण करतंय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, 12वी कॉलेजचे पोरं आणि पुरी. या हरामींना सध्या लय उत आला. आणि या प्रत्येक हॉस्पिटलला एक अवलाद आहेच. आणि ही का आत्महत्या करतात नीट ऐका. या हरामींना 70,000ची पल्सर आहे, काहींना 1 लाखाची बाईक आहे कॉलेजला जायला, 10,000चा त्याच्या हातात मोबाईल आहे, 2,500चा त्याच्या पायात बूट आहे. आणि त्या हरामींना रुपया इन्कम नाही, त्यांना आलाय ऊत. सगळं फुकाटे, कमवायचं नाही, मोबाईलला बॅलन्स आहे. आणि त्यांच्या घरातला हेडमास्टर झाली त्याची आई. हे तर लय जागृत देवस्थान. बापाने पेट्रोलला 100 दिले ना, हिनं अजून 50 द्यायचे वरून. म्हणजे बापाला खुडून टाकायचं, राहू दे 50 वर. मग त्या 50ची ते मारतंय 90. आणि त्यामुळे त्यांचे मेंदू झाले भरमिष्ट. नीट आहे का, खर्च करा, कष्टाला कष्ट नाही. मग त्यांनी शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. पोरगी एकदम भंगार, तिच्या पायी 2 पोरं मरेल, हे 3रं बी लागलं तिला. आणि पोरीला काय लाज नाही, मोबाईलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, मोबाईलचा खर्च नाही. आयत्या गाडी होत्या येण्याच्या बसून हिंडायला काही हरकत नाही. आणि त्या पोऱ्याच्या बापानं ऐकलं इंदुरीकरचं कीर्तन, त्याला परिणाम झाला. कारण आपलं कीर्तन 2-3 वेळा ज्यानं ऐकलं ना, थोडाफार झटका त्याला. तुम्ही खरं सांगा, लबाड नाही बोलायचं. आता मी 7-8 वर्षापासून येतोय आजिलीला, फरक पडत नाही आपल्या कीर्तनाचा, फरक पडत नाही. थोडाफार का होईना पण बसतोच झटका. ते बाप नंगाट होतं. आता त्या पोराला त्या पुरीच्या बापानं सांगितलं,
जर त्या पोरीची परत तो गाठ घेतली तंगड्यातून काढीन. आता त्या पोऱ्या पुढे प्रश्न काय पडला, आधार कोणता झाला त्याला, आईचा. त्यानं बापा आईला सांगितलंय, बघ पप्पांना सांग माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि ती पोरगी म्हणली शक्य नाही, बरबाद, फुकाट मिळत ना सगळं, जिंदगी माझी बरबाद. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. एक तर ती माझी होईल, नाही तर कोणाची होणार नाही. आणि कोणाची जरी झाली, एक तर ती राहील, नाही तर. आणि आई तुला सांगून ठेवतो, हा तुझा दिवा जर ह्या आठवड्यात फायनल झालं नाही तर तुला कधी दिसणार नाही. आणि मग आईला तर वाच मायाळू जनावर ते. तिने लगेच रडायला सुरुवात केली, नवऱ्या पुढे आली. यानं कीर्तन ऐकलं होतं, ताईट बसला होता खुर्चीवर. हा काय म्हणला आता जाऊ द्या मोरदा, आई साजाचा. आणि मग मी ताईट आहे म्हणला. ती गेली, ती म्हणली तोंड झोडायला लागली. गेली म्हणली हातातून पोरग जायची वेळ आली, त्या पोरीच्या बापाला भेटा आणि काहीतरी करून टाका. ते पोर आपलं पार येडेवाणी करायला लागले, ते मरायवा आलंय. यानं 2-4 बायकोचाच ठेवून दिल्या. मागा वाय वाय मागा कार्ट म्हणलं पिंगुली गळे. अवघडच कार्यक्रम झाला. आपल्या आईलाच फटकावलं. म्हणजे त्या बापाच्या डोक्यात कीर्तन फिट बदल, त्यानं आईच्याच 2-4 ठेवून दिल्या. ती म्हणली भाऊ 40 वर्षात माझ्या हात टाकला नव्हता त्याला. तू पाय भाऊ. आता मला अजून पुन्हा जर सांगायला गेलं तर मी मेलेच. मग आता त्या पोराला आधार राहिला का कोणाचा नाही. पण ते पोरं हुशार असतात. तो म्हणला आपण जिरवणार बापाची. बापाची अशी जिरवायची, ती तर दुसरी कोणची होता का बा. मग त्यानं काय केलं, औषध घेतलं पॉइझन, प्याला नाही, पोटाला चोळलं. कोणाला घाबरायला, बापाला घाबरायला चोळलं. त्याची आई तोंड झोडायला लागली. हातातून पोर गेलं, हातातून पोर गेलं. हा पेपर वाचित होता. ती आली म्हणली घेतलं ना पोरानं औषध, झालं ना मला जाग. तो म्हणला मेलं नाही ना, होईल परत, परत होईल, थोडं लांबल पण होईल परत. तू भुकू नको, तू जर भुकली तर मला उठावं लागेल. ती म्हणली उठ, कारण आता तुम्ही पहिलाच झपाटा माझ्या मार दिला ते कीर्तन म्हणतो. मग आता मी जर उठलो तर तू तुझ्या कार्ट्यानं पाहिलं आपल्या बापावर कीर्तनाचा झटका लयच मोठा झालाय. आणि त्याला ती थोडीशी आग व्हायला लागली. ते आलं बापा पुढं. यानं बाईच माग केली, बोलला नाही काही. 5-7 ठेवून दिल्या निभार. ते पण पप्पा मी पेलोच नाही हो, फक्त चोळलंय पप्पा, मी पेलो नाही, पाया पडतो. याचे 5च्या 5 बोट वाटायची पोराच्या गालावर. पप्पा पेलोच नाही मी, फक्त गपचे बस, गपचे बस. ते मरणाचं रिपीट केलं बापानं, औषधच गेलं त्याचं. आणि त्यानं लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं 90 मारेल होती. घातला आतल्या खोलीत, काढला कमराचा बेल्ट, औषध पितो. 2-4 ठेवून दिल्या डॉक्टरनं. तो डॉक्टरने मला डॉक्टर पेलो नाही. मी पाया पडून सांगतो आणि पुन्हा नाव सुद्धा घेणार नाही. बापानं हाणलंय एकपट, तुम्ही हाणलंय दुप्पट, ते जमणार नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे पेशंट आलं म्हणल्यावर धुतलंच पाहिजे. त्यांनी रिपीट केलं आणि त्याला म्हणले थांब घेत. तो म्हणला पार पसरू म्हणत, अहो मी पेलो. डॉक्टर म्हणले नाही, धुवून काढल्याशिवाय नाही. झोप खाली, खाली झोप, टेबलाव झोप. तो म्हणला पेलोच नाही. पालथा झोप, बेल्ट झोपला, पालथा घेतली, नळी इकडून घातली. अहो ते ठणठणा बोंबलायचं. तो म्हणला मी पेलोच नाही, मी पेलोच नाही. 2-4 डॉक्टर त्याला धरायला. डॉक्टर म्हणले नाही, धुतल्याशिवाय नाही. जेव्हा इकडून घातली इकडं काढली, सावध झालं. 2-4 दिवसानं पुरीचा मेसेज आला पण त्यानं उचाकला नाही. तो म्हणला नको, आता जर उचाकला तर इकडून नळी इकडं निघाल, आता मरणार नको. याचं नाव आहे परा.
तुम्ही काळजी नाही करायची. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा आणि याचं नाव आहे वैखरी. हे प्रेम बिम जे आहे ना मला हे तात्पुरतं क्षणिक बरं आहे, नंतर पश्चाताप आहे. कितीतरी पोरींनी बापाच्या विरोधात लग्न केली, पोराच्या नादी लागून त्यांना पश्चाताप झालाय का नाही? मी काहीच म्हणलो नाही तरी तुम्ही हा म्हणत्या म्हणलो मी. पश्चाताप झाला का? त्या ज्या गोष्टी आहेत ना मला, एक वाक्य सांगा मला, अधिष्ठानाशिवाय कोणती गोष्ट लई दिवस टिकत नाही. त्याला काय लागतं? अधिष्ठान लागतं. ते असं नाही चालत. ऐका आता, याचं नाव आहे बऱ्या सरळ, पुन्हा बैठे बैठे सावधान. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. झाले नक्की झाले 4. देवाचं नाव इथून निघतं ओम, आणि ओम मधून आता पटकन तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, पटकन बोलत जायचं बरोबर. आता सावध आहे तुम्ही, सावध आहे तुम्ही सगळे, बैठे बैठे सावधान आहे का? नीट आहे का? चालले चालले कोण? पाय. बोलत जा जोरात. चालले केळाची पाटी पाहिली, डोळे. सावध राहा. चालले केळाची पाटी पाहिली, खावा वाटलं नापास, खावा वाटलं करेक्ट, खावा वाटलं मनाला उचललं, पटकन बोला उचललं, हाताने सोललं, बोटाने वास घेतला, चव घेतली, सगळे नापास. चला परत माग. चालले पाहिली, खावा वाटलं मनाला करेक्ट, उचललं, हातानं सोललं, बोटाने वास घेतला, नाकाने चव घेतली, जिभेनं दाबून पाहिलं, तोंडात गेलो बोटाने दाबितो, दाबून पाहिलं दातानं करेक्ट. मग आता ऐका, मीच सांगतो आता, तुमच्या डोक्यात घुसानं. चालले पाय, केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खाव वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला, इथं आलं लहान आतडं. लहान आतड्यानं सांगितलं निवांत या, गडबड करू नका, ज्याला जागा होईल त्यानं राहा, बाकीच्यांनी दुसऱ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्यानं सांगितलं किती जण या, पण बोर्ड वाचून या, एकच मुक्काम करता येईल. आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा एंट्री दिली जाणार नाही. म्हणजे एकटा गेला म्हणजे गेला. ऐका आता, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, पण त्या सोन्याचं परत काही केलं तरी लोखंड होणार नाही. ऊसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण त्या साखरेचा परत कधी ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, पण लोण्याचं परत दूध होणार नाही. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, 199 आणि 200. लोहाचे कणक होय. एकदा बर्बाद झालेला माणूस पुन्हा जागेवर येऊ शकत नाही. झालं फायनल. आता पोरांनो सावध राहा. वस्तू पाहिली कुणी? याने डोळ्याने. मग आता सरळ बसायचं पटकान, आणि माझ्या माझ्या तोंडातून आता शब्द बाहेर पडतील. जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिलं अक्षर गो येईल. गो काय येईल? नीट बाय काय येईल? गो. आणि किती वेळा येतं मोजायचं. मोजाल पटकन. सावध आहे का तुम्ही? सावध आहे का तुम्ही? करू का सुरुवात? मोजायचंय बरं का. काय मोजायचंय? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंदन, तो आला गोकुळात. 100 बोंबाले सगळे नापास. ऐका आता नीट मोजा, मीच सांगतो आता. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. 10 पुरावा 7. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराची या गावा. याच्यात कृष्ण जन्माला आला. पोरांनो आता सरळ बघायचं, माझ्या बोटाकडे पाहायचं पटकान, आणि माझ्या बोट जितकं फास्ट फिरन तितके आकडे ओळखायचे. सावध आहे का तुम्ही? पहा बरं का. अरे गेलं ना बोट निघून. पहा आता काय माहिती. 0 0. हा ओळखा पटकन.
10 झालं ना फायनल. करा तुम्ही आता. आता मी सांगोल तसं करायचं. पटकन गोल फिरवा आणि तोंडानं सांगा किती झाले. पोरीने बोलायचं नाही. गोल फिरवा आणि तोंडाने किती झाले सांगा. काय बावळ्याचा बाजार आहे. गोल फिरवा आणि किती झाले सांगा. वडा खाली, फाडा खाली, फाकवा खाली, फाडा मधी, वडा खाली, फाकवावर, मुरगाळा खाली, खरा मोकळा खालून, डाबावरून, द्या शून्य ठेवून. किती झाले. 10 झाले का. गो शब्द किती वेळा आलता. 10. गो शब्द किती वेळा आलता. 10. आणि आता हा शब्द किती वेळा, किती आकडे झाले. 10. मग ऐका आता बारीक. इथून वर इंद्रिय 5 आणि इथून खाली 5. 5 आणि 5 ती जागे आणून देणार तुम्हाला मी. इथून वर इंद्रिय 5, इथून खाली 5. 5 आणि 5 आणि मन 11. किती झाले एकूण. अरे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय किती झाले. आणि मन 1 झाले का 11. आणि त्या 11 जणांना 11 शत्रू घ्या लिहून. बाहेरून 5 आतून 6. बाहेरचे 5 लिहून घ्या. स्पर्श, रूप, रस, गंध झाले का 5. आतले 6 काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 आणि 5 11. आणि पहिले 11. 11 दुने झालं 22. मायका 22 जणांची माहिती. याला आवडतो सेंट. याला आवडते स्तुती. याला आवडतो स्पर्श आणि याला आवडतो रूप. रूप रूप रूपाच्या बाबतीत हा गडी लय डेंजर. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. आता रूप कोणी पाहिलं. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. 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 आम्ही झालो गोसावे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. आता थोडं परत किचकट आलंय पण फिट करून देतो. आता करंट लावून दिला तुम्हाला. याला रूप आवडलं. यानं काय पाहिलं. रूप. याला आवडलं पण निर्णय घेण्याची ताकद याच्याकडे नाही. ती कुणाची. मनाची. मग यानं मनाला सांगितलं काय करू. मन म्हणलं कामाला लाग. मनाने ती गोष्ट फायनल केली. बारीक आहे का बरं का. वस्तू पाहिली डोळ्यानं. निर्णय कोण देणार. मन. आणि मनानं सगळे इंद्रिय ताब्यात घेतले आणि मनाच्या मागे गेलेल्या इंद्रियांमुळे शरीरात तयार झाला तो काम आणि घडला तो बलात्कार. काम तयार झाला. कामाजी कोतवाल याने नागविले येडका मदान केवळ पंचानन. केवळ खटकी काय आहे का. आता उत्तर तुम्ही द्यायचे. तयार झाला काम. इंद्रियावरचा ताबा सुटला की काय तयार होईल. काम. पण काम जर तृप्त झाला तर लोभ तयार होतो. नाही झाला तर क्रोध तयार होतो. याच्यातच बरं का सगळं. पहिला काय तयार झाला. करेक्ट. वा वा. आता असं फिट बसलं पाहिजे. काम तृप्त झाला का लोभ आणि नाही झाला तर क्रोध. आणि पाया पडून सांगतो कीर्तनात किती राग येऊ द्या 2 मिनिटं हसत जा पण तुम्ही रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. त्याला फळ वाईट आहे.
खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत. तुम्ही एखाद्याला 10 लाख रुपये घेऊन बोक्सू शकता, माणूस बोक्सायला 5 मिनिटं लागतात, पण ते 10 लाख खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. रागाला आकळीचा. आणि आज माणसं कशामुळं संपली? रागामुळं. नवरा बायकोचं भांडण झालं, होऊ द्या. ज्या घरात भांडण होत नाही ना त्या घरात खरं प्रेमच नाही. नवरा बायकोचं भांडण 8-10 दिवसातून व्हायलाच पाहिजे. नवरा बायकोच्या भांडणात माझ्या राहते, बोलायचं नाही 2-3 दिवस. मग ती चहा लागलं का पोराला बोलती, पाणी लागलं का पोराला बोलते, आपण गप्प बसून राहायचं. ती म्हणजे पप्या त्याला विचार चहा लागतो का, आपण म्हणायचं ते फेकून. मजा असते ते. मजा असते ते नाही. आणि ते लव्ह मॅरेज करणाऱ्याच्या नशिबात नाही. त्यांचं प्रेम पोचट व्हायला राहतं, ते त्या प्रेमाची चव जायला राहते, त्याला मार्केट नाही राहत. ज्यांचं ओरिजिनल लग्न व्हायला ना, ओरिजिनल सच शिकलं. त्याला आहे ना नवरा बायकोचं 5-6 दिवसातून भांडणच व्हायला पाहिजे. मग बोलायचं नाही. मग चहा लागला ना, पप्या छान, आपण कोणाला सांगायचं? पोराला. आणि ती ऐकतच असते. पप्या त्याला म्हणा बाहेरून घेऊन ये. हा. आणि मग बोलत नाही ना बायकोशी 2-3 दिवस, वाढायला आली ना ती वाढीत राहणार, आणि आपल्याला तर बोलायचं नाही. ताटलीला हात लावा. नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला मंत्र सांगत जातो. आपले मंत्र लय भारी मार. नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला एक सांगतो, बायको किती रागू द्या, फक्त तिच्या पाहत राहायचं, बोलायचं नाही. बोलला मग मी आला, तू बोलायचं फक्त असं 5 मिनिटं पाहत राहायचं. ती बंद होतं बोलायचं, त्याची अक्कलच बंद झाली. ते काय करे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, बायको जरा लई जोरात बोलायला लागली ना टीव्हीचा आवाज थोडा वाढवायचा, तिचा पावर थोडा कमी होतो. आणि तिसरं वाक्य, थोडं हसत जायचं. हसणे हा सगळ्यात मोठा औषध आहे मला. नवरा बायकोचं भांडण झालं थोडं हसायचं. आणि चौथा मुद्दा झाला ना तिथून निघून जायचं, जरा पावर कमी होते तिथं. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली, मीलीच होती. 29 वर्ष जाऊन बसलं. ओव्या त्याला ओव्या घ्याले 29ऱ्या अध्यायातल्या. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, चिखलेविन रोविती, पाशकेविन गोविती, हे ज्ञाननिधीचे 3ऱ्या अध्यायाच्या शेवटच्या ओव्या. पहा मला रागाला आकळा रागाला. आणि आज माणसं कशामुळे संपली? रागामुळे. नवरा बायकोचं भांडण झालं, राग आकळा. पुढचं वाक्य सांगतो, शिक्षकानं कॉफी पकडली, पाया पडा सरांच्या, सर परत करणार नाही. वाचला तो, सरांना म्हणला भेट पेपर सुटला. आयुष्यभर म्हशी बाजरायची पाळी आली. राग आकळा. काही माणसांना नुसतं म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणला आपण टाळ तू. पुन्हा जर देवळाकडे दिसलो ना आपल्या बापाचंच नाही आपण. आता काय दिंडीत एखाद्याला जर म्हणलं ना ही चाल नंतर म्हणा, मला म्हणलं तू दुसरी दिंडी. मग हे दिंड्या फुटल्या का म्हणून? पूर्वी एकच दिंड्या होत्या, आता दिंड्या. अजून 5 वर्षानं दिंडीवाल्याला एकट्याला झेंडा घेऊन जावा लागला, माणसंच नाही. चलो पूर्वी 500 लोक दिंडीत राहायचे, आता 50 आले. कारण काय माहिती मला, प्रत्येक माणसाला सुप्त अहंकार झालाय. प्रत्येक माणसाला कळत न कळत पण अहंकार झाला. मी नसलो दिंडीत चाली कोण म्हणाल, येऊ नको. आणि त्यामुळे तो परमार्थ. नवीन पोरं तरुण पोरं देवळाकडे येत नाही असं नाही महाराज, आपण त्यांना समजून घेत नाही, नाही तर पोरं येतातच. हे बाबा येत नाही असं कुठं थोडं जगा. पण ती जुनी मंडळी खोडीची. पोरानं टाळ घेतला का बॉम्ब आला, नीट वाजव. ते पोर म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावर या. तू नादीच लागत बाई वाड्यावर या, नाही तर सुनू तुझा माझ्यावर, नाही तर मला आमदार झाल्यासारखं बस नको. महाराज आपण कळून घेत नाही. 15 वर्षापूर्वी विशिष्ट वर्ग दिंडीत राहायचा. आज प्रत्येक दिंडीमध्ये 10-5 तरुण पोरं आहेत. 99% दिंडीतलं काम पोरं करतात.
99% काम पोरं करतात. टँकर भरणं, टँकर लावणं, मंडप टाकणं, रावट्या लावणं, भांडे घासणं, भांडे ठेवणं, एवढ्या लोकांना वाढणं. दिंडी मालक काय करतोय? हा, काय करतात? सगळं काम कोण करतात? पोरं. मग का नाही त्यांचं कौतुक करू? पण हे जुनी त्यांना तुमचा विषय नाही. तुम्ही पाहता एवढा मोठा तुमचा सप्ताह आहे, एवढा मोठा हे अध्यक्ष उपाध्यक्ष संयोजकांनी एवढा मोठा सप्ताह केला. 10 लाख तुमचे 10,000 लोक असू द्या ना, 5,000 लोक असू द्या, एवढ्या पोरांना वाढायला कोण आहे? लोकांना पोरं. माझा अख्ख्या पंक्ती पोरं उठे. इथं लॉन्सला कार्यक्रम न्याला तर 50 लोकांचं भाडं घेतात ते. 250 रुपये पंगत वाढायची. हा, आज 7 दिवस एवढे पोरं पंक्ती वाढत्या. कालेच्या दिवशी पोरांचं तोंड भरून कौतुक करावं, पण आपण पोरांचं नाही करीत, पुढाऱ्याचं. या 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 बसा वोकांडी आमच्या का आपण कोण? महाराज जे सत्य आहे ते अहो महाराज, साधी गोष्ट आहे. आता ज्या एवढा मोठा समाज आहे, जेवण आहे रोज, एवढ्या लोकांना वाढायचं आहे. बरं एक काम करीत नाही ते, पत्रवळी वाढणं, जेवायला वाढणं, परत पत्रवळी. मग का नाही पोरांचं थोडं कौतुक करू? आणि पोरांना कौतुक केल्यावर स्फूर्ती येतेच. आता तुम्हाला पुढे जाऊन सांगा, सप्त्यांचे कारभार जर तरुण मंडळाकडे आले ना, चांगलेच सप्ते होत्या. आता 5-7 वर्षात संप्रदाय कळत न कळत का होईना पण वाढलाय. आता हे 100 आहेत जवळजवळ. इतिहास आहे ना, तरुण 100 पोरं टाळकरे जाऊ द्या, काही येऊ नाही तर नाही येऊ, पण निदान परमार्थाचा गंध तरी लागला का नाही? हा, 6-6 वर्ष काही आळंदीत राहिले, फक्त धोतरच न्यायचा शिकले. हा, इथं भाताची आवणी करणाराच्या काकडा पाठी, म्हैस वळणाराच्या 9च्या 9 मालिका पाठी काकड्याच्या. खरा परमार्थ लोकांनी गावात केलाय, बाहेर नाही केला. काय म्हणते तुमचं? काही 10-10 वर्ष आळंदीत राहिले, फक्त गावात पार्ट्याच पाडायचे शिकले, बाकी काहीच केलं नाही. हा बाबा गेला का त्याला नाव ठेवीन, तो बाबा गेला का याला नाव ठेवीन, काहीच केलं नाही. म्हणजे महाराज लोकांच्या टोळ्यांमुळे देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. या बोनं त्याला नाव ठेवी, त्या बोनं याला नाव ठेवी. तर माझं कीर्तन झालं का दुसऱ्यांना म्हणायचं तो का बाबा आहे का, म्हणजे मिटलं पाणी. आता मला 25 वर्ष लागलं महाराज झाल्याला. या वर्षी आपण पथ्य पाळले महाराज. नाव कोणाला ठेवायचं नाही. तुम्ही आतापर्यंत आपले 50 कीर्तन ऐकले असतील, नाव नाही ठेव कधी. आपल्यामुळं परमार्थाला कलंक लागेल असं वागूच नाही. काय मध्ये आपण आपल्याला काय त्रास होईल तो सहन करायचा, पण आपल्यामुळं मोठ्या माणसांची, संतांची, संप्रदायाची किंमत कमी होईल असं वागायचं नाही. नाही नाही, मग त्या वागण्याला काय किंमत आहे? हो, चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढे जायचंच का? काम तयार झाला, क्रोध तयार झाला, इथे आपण लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि आज प्रत्येक माणसाला अहंकार तयार झाला. आता उलट फिरू आपण. अहंकार ज्याचा गेला, काम ज्याचा गेला, क्रोध ज्याचा गेला, लोभ ज्याचा गेला, मत्सर ज्याचा गेला, त्याच्याजवळ देव राहतो. कुठं? अभंगाच्या 2ऱ्या चरणात. देवताया जवळ आते, देवताया जवळ आते, देव, लोभ गेला देव. पुरावा 6वा अध्याय. ऐका यशस्वी. बस, ज्याच्याकडे 6 गुण येतो देव. आणि एखाद्या माणसाला आपण म्हणा, काही माणसं म्हणतात तो तुमच्या गावचा तो माणूस कस काय हो? आपली माणसं काय म्हणतात, हो तो देव माणूस आहे. देव. आणि खरं सांगतो सगळेजण देव आहे. आता घोटाळा काय झाला तुमचा माझा, नको त्याच्यात गुंतलोय आपण. आणि पारमार्थिक माणसाला सांगून देतो, लई मागच्या याच्यातही गुतायचं नाही, आणि पोरांसाठी लई कमावण्यातही मजा नाही.
काय नाही महाराज. हे तुम्ही मी रात्रंदिवस किती कमवा, काय मागच्या अवलादींना घेणं नाही. हा तुम्हाला आणि मला झालेला भ्रम आहे. पण मी गेल्यावर माझं असं होईल, काय नाही होत महाराज, काही होत नाही. हो, काही होत नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किटं खातील, तू काय पप्प्याची. साधं उत्तर द्या महिला म्हणतात, साधं पटकन उत्तर द्या महिला म्हणतात, पटकन. तुमची सासू मिली, मिली तुमची सासू. लवण नाही बोलायचं. तुम्ही मला चांगली बातमी दिली. आता उत्तर द्या. पोरगी रडती, सुनाई रडती, दोघी सारख्या रडत्या का? अरे पोरगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटली म्हणून. काय असं काय आलं बामट्याची दुनिया सगळी. काय असं काय? हा भ्रम आहे. तुम्ही मी सगळे कशात आहे? भ्रमात आहे. साधं उत्तर द्या महिला मंडळ. ए पूर्ण उत्तर द्या. पूर्ण. तुम्हाला पाहिला पोरगा आला, पसंती झाली, तुम्ही त्याला पहिलं कधी पाहिल नाही, पण तुमची पसंती झाली. पसंती झाली आणि तो पोरगा जेवायला बसला तुमच्या भावाबरोबर. लबाड बोलायचं नाही. कळत न कळत तुमच्या गालावर खड्डा पडणार. आणि कळत न कळत, जाणून बुजून नाही, पण एखादं का होईना बस कोणच्या ताटात जास्त पडल, तुमच्या भावाच्या का त्या पोराच्या? पोरानं कोणच्या पडल रे? पोराच्या. करेक्ट. आणि मग काय आला बाड्या करायच्या, आणि वरून त्याला राखी बांधी ती, त्याच्यावर पुन्हा जमिनीचा दावा लावी ती. महाराज या 5-7 वर्षामध्ये महिलांकडे अधिकार गेले, पैसा जास्त झाला, तर लग्नामधले मामा बदलवलेत पायानी. हो, पैसा जास्त झाला. आता तो सक्का मामा गायब झाला, तो वारला. आता एक नवीन अवलदीचा मामा निघालाय. कुठून आला काय तो? गुरु मामा. कोणता मामा? गुरु. असा थोबाड फोडलं पाहिजे गुरु मामा. पुढे वाक्य नीट ऐका महिला मंडळ. आता मी तुमच्या मुलासारखा आहे. मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल. महिला मंडळ नीट ऐका. फाटक्या कपड्यातला आणि फाटक्या शर्टातला आणि फाटक्या पायजाम्यातला मामाच बाच्याच्या मागं शोभून दिसतो. हा, तुम्हाला वाटतं मग रक्त. एक वाक्य सांगा, पैसे किती जरी आले तर रक्ताचे नाते तोडी जाऊ नका. आणि बसणाऱ्या लोकांना सांगतो, कोणाशी दुश्मनी करा, पण भावाशी कधी दुश्मनी करू नका. प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. बाकीचे लबाड फक्त पाजितो म्हणून आपल्या मागे. पाजू नको हे तुया मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं मानलंय माणूस की नाही. नाही, फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, रस्सा प्यायला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या गुलालात गेले. काढलं तुम्हाला गावानं. नादी लागू नको कोणाच्या. ज्याने हे सुखाचे, बहीण ती बहीण, भाऊ तो भाऊ. भावावर पुरुष मंडळी. तुमच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला, तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला, त्या प्रसंगाला भाऊचे हे ध्यानात ठेवा. पैशाची सावली येते असेल नाही तर असेल, पण भावा बहिणीचे नाते तोडू नका. कीर्तनात बसलेल्या निम्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आता आज सुना जरा नीट ऐका. तू काय तिकडून 5-7 8 10-12 तांबे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली का? गुरुवार केले असते ना 4, संपले का? बावळ्याचा बाजार नाही, येड्याचा बाजार झालाय. पण झालेलं गुरुवार करायला तुम्हाला 4 दिवस झाले. सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बागला तर कुशिड झाले. तू इकडं उद्यापण घाली तिला. ऐ पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? अरे विषयाचा गोड पार मारत. जे खरं भजन दिलंय ते सोडून उपाशी मारायला कोण सांगितलं तुम्हाला? माऊलीची ओवी आहे, माझी नाही. अध्याय नंबर 3, तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. या हाताने झटी कोण सांगितले तुम्हाला? आज एक वाक्य ऐकाल का महिना म्हणलं? 2019ला एक वाक्य ऐकाल का? महाराज म्हणून ऐकू नका, महाराज मरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो, ऐकाल? तुम्ही तर बोलायचंच बंद झालं. एकच वाक्य ऐकायचं. महाराज 2019ला एकच वाक्य ऐकायचं. एकच वाक्य महिलांनी. वाक्य ऐकाल? एकच. फक्त ईश्वरासारख्या सासू सासऱ्याला मरेपर्यंत घरात माणसासारखं सांभाळा, जगातले सगळे देव तुमच्या घरात येतील. कशाला पोथ्या वाचित पारायण करता? त्यांना भाकरी घाला शिका. फायनल. आणि पुरींना 3 वाक्य सांगतो, ऐकाल पुरीनो?
पुरी तर बोलायचंच बंद झालं. एक पुरीनो नोकरीला लागेपर्यंत लग्न करायचं नाही. उशिरा करा, शिका भरपूर. तुमचे आईबाप गेल्यावर तुम्हाला कोणी नाही. हे भाऊ बिऊ हे फक्त पत्रिकेत छापायचे, काय गरज नाही. उद्या उलट तुम्हाला येडपाट पोरका नवरा मिळाला ना तर स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. काळ वाईट आहे. आणि दुसरं वाक्य पूर्ण, एक विषयात कमी मार्क पडले तरी चालतील पण तब्येत बनवा. मुलीला तब्येत पाहिजे, मुलीला तब्येत पाहिजे. फायटिंग मुलीला तब्येत पाहिजे, फायटिंग पाहिजे, बॉक्सिंग पाहिजे. पुरीला 2-3 डाव आले पाहिजे, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे. तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघिणी येणार. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, 2-3 तुम्ही जर एकाच्या निबार ठेवून दिली ना, दोन सापडायची सुद्धा नाही. पण तुम्ही बावळट, आम्ही एका वर्गात येतो रे. आणि तिसरं वाक्य पोरीनो, हा विनोद आहे. आणि तिसरं वाक्य पोरीनो, आपला बाप किती गरीब असू द्या त्याची मान कधी समाजात खाली नाही झाली पाहिजे. बस. आणि आता तुम्हाला सांगतो, पूर्वी लोक कॅन्सरनं मरायची, आता कॅन्सर मुक्त महाराष्ट्र आहे. कॅन्सर राहिला नाही, आता कॅन्सर नाही राहिला, पोलिओ नाही, एड्स सुद्धा जवळजवळ गेलाय, आता ग्लोबलही गेलंय. आता 3च रोग आहेत सगळ्यांना माझ्यासकट. एक शुगर, निम्मे निघतील निम्मे. चहा राखेल रे चहा. एक शुगर, 2 बीपी आणि 3 अटॅक. आता ऐका एकाचं लक्षण. शुगर का वाढते? अनियमित झोप. 2 सतत 90 पिणाराची शुगर वाढते, दारू पिणाराची. का नीट ऐका, कोणतीच दारू अल्कोहोल शिवाय तयार होत नाही. 90 घ्या, डिप्लोमॅट घ्या, आरसी घ्या, इंडिका घ्या, मोसंबी घ्या, नारंगी घ्या, कोणताही ब्रँड घ्या. मग एकाने मला कीर्तनात विचारलं उभं राहून, दारुड्याची शुगर जर पिऊन वाढते तर माळकऱ्याची कशानं वाढती? माळकऱ्याची का वाढते त्याला 2 कारण आहेत. एक, बाजरीची भाकर सतत खाणाराची शुगर वाढते. तुमच्याकडे नाही ती, पण बाजरी मुळात गोड आहे. आणि भाताने शुगर वाढते. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, भातानं जर शुगर वाढते तर कोकणातले लोक सारखा भातच खात्या, त्यांची शुगर का वाढत नाही? तर आता कमी झाली महाराज. पूर्वी कोकणात नाचणी पिकायची, नागली. आणि नागली म्हणजे नाचणी हे सगळ्यात आयुर्वेदिक औषध येते. तिचा कलरच मुळात लाल आहे, तिच्यात लोहाचं प्रमाण जास्त आहे. मग कोकणातल्या माणसाने 290 मारल्या आणि चतकोर नागलीची भाकर खाली, बॅलन्स राहायचा. आता तांदळाच्या भाकरी आता करायला लागले लोक, नाही तर पूर्वी. आणि नाचणी नाचणी हे अतिशय आयुर्वेदिक आणि उत्तम खाद्य आहे. काय म्हणते तुमचं? आता नाचणीच्या भाकरी सुद्धा येणार नाही यांना. हे चपातीला पोळी म्हणतात, पोळीला काय पोळा म्हणते का? मी तिलाही भाजीच म्हणते, वांग्यालाही भाजीच म्हणते, पण भोपळ्याला काय दोडका म्हणते का? पहिलं कारण शुगरचं. दुसरं कारण बीपी. बीपी का वाढतो माहिती का? जळकाट माणसाला बीपी वाढतो, जळकाट. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वा पाहिली. बीपी जर वाढायचा नसेल तर महिला पुरुषांना भजनांना टाळकऱ्यांना सांगून देतो, मागचं उकरून काढू नका, बीपी वाढणार नाही. सोडून द्या मागचं. आता हे लहान आले पोर आहेत, यांना आपण गरीब होतो हे पटंगा. आता हे तुम्ही सगळे लोक श्रीमंत कधी झाले? हायवेच्या कडेचे 15 वर्षापूर्वी. नाही तर 15 वर्षाच्या अगोदर तुम्ही सगळे खेकडच धरीत होती.
हे तुमचं सोनं दागिने हे सगळं कवा आलंय? आता हे 15-20 वर्ष. नाही तर 15 वर्षापूर्वी आपली आई भाताची लागवड करीत होती, आपला बाप म्हैसवळीत होता, आपला बाप आपलं आई इरलं घ्यायची, भाताची लागवड करायची. तर इरल्यातलं पाणी डोक्यात जात होतं आणि गाळामध्ये तिचे पाय सडत होते. आपला बाप 12 म्हशी वळीत होता आणि म्हशीच्या दुधावर उपजीविका करीत होता. आपल्या घरात दिवा होता, आपल्या घरात चूल होती आणि रात्रभर माणसं झोपायची तर टोकरीमध्ये विस्तव घ्यायची. पाष्टाचं घर राहायचं, गरीब कौलाचं घर राहायचं. थंडी जास्त राहायची, पाऊस लय राहायचा तर टोकरीमध्ये विस्तव घेऊन साईडनं लोक झोपत होती. म्हशी गार ठायच्या तर लोक म्हशीच्या गोठ्यामध्ये टोकरीमध्ये विस्तव ठेवायचे. आपली आई 3-3 महिने पावसासाठी लागण म्हणून सरपण गोळा करीत होती. आता या शिंगराला ते पटंग का? आता यांना जर सांगितलं आपली आई लाकडं गोळा करीत होती, मान्य घ्या. हे आपल्याला काय म्हणतं माहिती का? तुम्ही दरिद्री होते पप्पा. म्हणजे आपण दरिद्री होतो, आम्ही नशिबानं खातोय. आता काय करतो मला? आपल्याला होतं का काही लहानपणी? आता मी तुमच्यातलाच आहे, फक्त मी उभा तुम्ही बसेल. काय होतं का आपल्याला? आता मी गरीबाचाच आहे, तुम्ही गरीबाचा आहे. काय होतं आपल्याला? 7वीपर्यंत पाटी होती शाळेत, तिला साठा नाही, नुसतं खापार आणि दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण. आणि तिच्यात काय दप्तर होतं का? बोर, कवठ, चिचा आणि कमराला पट्टे नव्हते, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा आणि जेवला का आटा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी पर्यंत अंडरपॅन्ट नाही महाराज. आणि तेव्हा 12 माही वड्याला पाणी राहायचं महाराज, 12 माही. आणि आपण सगळे दिवाळीच्या सुट्टीत आणि वड्याच्या सुट्टीत आंघोळीला कुठं? वड्याला. भोंगळे सध्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या, बाहेर यायचं वाळूत पसरायचं, तापलं का परत पाण्यात. तवर जर घरचे आले चड्ड्या वड्यालाच, शिंगाट पळायची मंडळी. आता यांना पटंगा नाही, मग यांना सांगायचंच नाही, बीपी वाढणार नाही. हा, बीपी त्याच्यामुळे वाढतो. 3रं वाक्य, अटॅक काय येतो? अटॅक काय येतो मला? विषय सोडून द्यायचा सगळा. आपल्या मनात जे दुःख आहे ना ते कुणा तरी पुढे बोलून दाखवायचं. समजा पोरीनं तुम्हाला एखाद्या पोराने धोका दिला, पोरग धोका देत नाही, पोरग सहसा धोका देत नाही, पण समजा दिला तर ते तुमच्या मैत्रिणीला सांगून टाकायचं. ते दाबून ठेवायचं नाही, त्याचा स्फोट होतो. पोरानं तुम्हाला एखाद्या पोरीने चांगला झटका दिला, मित्राजवळ सांगून टाकायचं, बोलत जा. आणि आता लोक बोलत नसल्यामुळं अटॅक आहे. या मोबाईलमुळं बोलणं बंद झालं, फार तमाशा झाला त्या घरांचा. कोणीच कोणाशी बोलानं, एवढ्याचे याडपट, कानात वायरी घालतात. आता तर इतक्या नळ्या आणल्यात कुठून, इथंही घालतोय इथंही नळ्या घालतोय. आणि बावळ्याचा बाजार झाला. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं परत. काय मोबाईल मुळे पोरं माणसं बोलत नाही. 10वीच्या पोरीला जर म्हणा बाई कपड्याला घाड्या घाल, स्टडी. बाई भांडे घासू लाग ग, स्टडी. बाई पप्पांचा तेवढा चष्मा आण ग, होमवर्क. मग त्या पोरीला सेपरेट खोली अभ्यासाला, सेपरेट मोबाईल. पाया पडून सांगतो तुम्हाला, 10वी पर्यंतच्या पोराला आणि पोरीला मोबाईलचा स्पर्श होऊ देऊ नका, तरच पिढी जागेवर राहील. नाही तर अजून 15 वर्षाने येडे लोक होतील मोबाईल वापरून. आणि निम्मे अर्धे झालेत. आता जवळजवळ सर्वे केला तर 15,000 येडे येतात आता सध्या मोबाईल वापरून. दगड लावतील कानाला ते. हा, मुलीला मोबाईल नको, 10वी पर्यंत नको आहे. आणि त्या पुढे पोरीने बापांच्या इज्जती घालून टाकल्या. बोलायचंच नाही, सेपरेट खोली पोरीला. आणि मग आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करते. अगे एक दिवस खोलीच राहिली, गुड्डी गेली स्टडी. या मोबाईल मुळे माणसं बोलत नाही एकमेकाशी. फार बोलणं बंद झालंय मला. नुसतं एक पोरगी कॉलेजला गेली नाही, एसटीतून उतरलीच नाही, परत कॉलेजला आली. कपडे नीट घालले. आता त्या पोराने तो भांग आणलाय कुठून, एक डेंजर वावर नांगरलाय, दंड ठोलाय वन साइड. तुझ्या बगलात उशिडे झाल्या तुला का साईड लागत.
पोरीने तर इतका डेंजर भांगाल नाही, पॉप गेलाय आता, पॉप गेला. पोरीनं पॉप भांग कसा होता, इथं मध्ये खड्डा, पुढं झटका, इकडं झटका, मध्ये डोंगळा. दुसरा आपले दिवस बोगस गेले महाराज. दुसरा एक भांगे पोरीनो देवयानी. तो देवयानी भांग कसा आहे माहिती का? देवयानी भांग असा आहे, ही जी बाजू आहे ना, ही पुढून मुडपून घ्यायची, मुडपून, आणि एक बाजू माग दाबायची, आणि त्यातली एक बट मोकळी ठेवायची, ती गुतवायची नाही. याला म्हणायचं देवयानी. आणि आता ह्या वर्षी नवीन भांग आला एक, चला हवा येऊ द्या, पाहिलं ना? त्या चला हवा येऊ द्या मध्ये ते पोरींचा भांगे पहा, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी ठेवायची, बांधायची नाही. अहो एक पोरग कॅनॉलच्या कडे लोक होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉल मध्ये. हो, त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून. मोबाईल मुळे माणसं बोलत नाही. हा, बोलत जा तरच अटॅक येणार नाही. बोलत जा, बोलत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला मी 6 महिने सर्टिफिकेट देतो, तो त्याला अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेला होता, एकटा फ्रेश मोकळा होतो, मोकळा. तुमच्या ध्यानात तर राहिलं का 11 वाजले? नाही, मोकळा होतो माणूस. मग हसलं पाहिजे. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात. आणि या मोबाईलमुळे माणसं बोलत नाही. एक तर लगविलं गेलं आणि मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही? आणि ही मोबाईल वापरणारी जी माणसं आहेत ना, मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, मोबाईल वापरणारी जी माणसं आहे ना, यांना निद्रानाश आहे. झोप नाही यांना, झोपत नाही. ते निद्रानाश नावाचा रोग झाला यांना, झोपत नाही. जसं भजने जर चहा पिऊन गेले तर घरी गेल्या गेल्या झोपेत नाही. भजन संपल्या संपल्या चहा नकोय, त्याचा परिणाम 1 तासभर झोप लेट होती. आता आम्ही समजा, तुम्ही प्रवास करणारी माणसं, आपण जर कीर्तन संपल्यावर चहा घेतला ना, अर्धा तास बॉम्बाला तो घालवायचा नाही. आणि या पोरांना निद्रानाश व्हायले, झोपत नाहीत. हे उशीवर डोकट होत्या. मग ते अश्लील चित्र, अर्धाली वाक्य ते डोक्यात घेऊन झोपात येते. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडलो, गोदडीच फाडली एकानं. त्याचा बाप उठला म्हणला, काल खाट मोडली आज गोदडी फाडली. त्याची आई म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. आणि चांगल्याला त्रास होतो. आता हे कॅमेरेवाले, आता याने 2 तास कीर्तन घेतलं, बरोबर ना? आता हे युट्यूबला टाकताना 2 तास नाही टाकणार. आपलं एखादं चुकीचं वाक्य गेलं तेवढंच टाकणार, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार, अशी नमुने. पैसे ते कमावणार, इज्जत आपली घालवणार. असे युट्यूबला कीर्तन दाखवू नये ह्या मताचा मी नाही. त्याच्यामुळे आमचं मार्केट कमी होतं असं नाही. मग पुरे 2 तास दाखवा ना, हे दाखवणार नाही. आता हे फक्त आज एखादं वाक्य चुकीचं गेलं का तेवढं. आणि ते यांना एवढंही समजत नाही का आपण आपल्याच माणसांची आणि आपल्याच संप्रदायाची किंमत कमी करतोय, हे यांना कळत नाही. आपल्या धर्माबद्दल कोणी क्लिप टाकली ती डिलीट करावी. आणि तरुण पोरांना आणि पोरींना सांगून ठेवतो, पोरीनो, आपल्या धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल, आपल्या संप्रदायाबद्दल किंवा आपल्या एखाद्या माणसाबद्दल कुणी चुकीची क्लिप टाकली तर ती डिलीट करीत जा, फॉरवर्ड करू नका. असं नाही. समजा एखाद्या नालायकानं क्लिप टाकली, तुकाराम महाराजांचा खून झाला, वैकुंठाला गेले नाही, आपण तुकाराम महाराजांना मानणारी माणसं आहेत. तुकाराम महाराज आपल्या बापा समान आहे, बापच आहेत, मान्य आहे ना? मग आपण ती क्लिप डिलीट केली पाहिजे. आणि आपल्या पोरांचे 2-2 हजाराचे ग्रुप आहे आणि आपलीच माणसं आपल्या धर्माचे पुढं करतात. काय मत आहे तुमचं? एखाद्याने संभाजी महाराजांबद्दल लिहिलं, एखाद्या तुकाराम महाराजांबद्दल लिहिलं, एखाद्याने आपल्या एखाद्या महाराजांबद्दल लिहिलं चांगल्या. आता आपली श्रद्धा आहे, आपले तुमची हे महाराज मंडळीवर श्रद्धा आहे, यांच्याबद्दल लिहिलेलं आपण लगेच डिलीट, आपले लोक फॉरवर्ड करतात. ते चांगलं नाही. आता समजा पोरांनो, लहान आली पोरं,
उद्या एखाद्याने क्लिप टाकली इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, तर तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड? बस कीर्तनाचं चीज झालं, काय करणार? ऐसा जैसा अनुभव ऐसा जैसा अनुभव ऐसा जैसा अनुभव ऐसा जैसा अनुभव विश्वदेव विश्वदेव सत्य विश्वदेव सत्यत्व जवळ